करतो. रोहिणीताई खडसे. तो माईक गेटच्या बाजूचा लोक उभे आहे त्यांनी कृपया करून इकडे चेअरवर बसावं. चेअरची व्यवस्था पूर्ण झालेली आहे. उजव्या बाजूला कृपा करून या, चेअरवर बसा. सर्व लोक चेअर आहे तुमच्यासाठी चेअर ठेवले आहे. माझी विनंती आहे सर्व लोकांना की चेअर आहे, आपण उजव्या बाजूला या आणि चेअरवर बसा. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडकं नेतृत्व, आपले तरुण तडफदार नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, येथे उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सगळे सन्माननीय नेतेगण, पदाधिकारी आणि ज्यांच्या भेटीसाठी आम्ही आलोय तर हा प्रचंड असा जनसमुदाय, बंधू आणि भगिनींनो, खरं येत्या 26 तारखेला आपल्या सगळ्यांचा हा जो उत्साह आज रोजी दिसतोय तो हा उत्साह मतदानामध्ये मतदान करून आपले उमेदवार आदरणीय अमरदादा काळे यांच्यासाठी आपण मतदानाच्या रूपाने तुमचे आशीर्वाद द्यावे ही विनंती करायला आम्ही आलोय. खरं आता राहिलेत ते फक्त 2-3 दिवस. तुमचा उत्साह बघून मला विश्वास आहे की अमरदादा च्या पाठीशी तुमचे आशीर्वाद आहेत आणि दादा निवडून नक्की येतील हा तुमच्या प्रतिसादाने मला विश्वास आहे. माझी तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे, फार बोलणार नाही आज रोजी वक्त्यांना आपल्याला ऐकायचं आहे, पण माझी जी विनंती आहे त्या विनंतीवरती आपण नक्की लक्ष देऊन येत्या 26 तारखेला एकच गोष्ट करावी. सुरेश आपल्यामध्ये उत्साह आहे. महाराष्ट्रामध्ये आज जे वातावरण बघतोय ते महाविकास आघाडीसाठी पूरक असं वातावरण आहे. प्रत्येकामध्ये एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रत्येक व्यक्ती देतोय, महिला देत आहेत, तरुण देत आहेत. पण फक्त उत्साह दाखवून किंवा सभेला हजेरी लावून हे होणार नाही. आपल्याला बदल करायचा असेल तर तो येत्या 26 तारखेला तुम्ही तुमच्या गावाची जबाबदारी घ्या, तुम्ही तुमच्या वाड्याची जबाबदारी घ्या, तुम्ही तुमच्या बूथची जबाबदारी घ्या. मतदान केंद्रापर्यंत तुम्ही मतदान कसं पोहोचेल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचे आहे. आणि माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे, आपण चुलीपर्यंत जाऊ शकतो, घरापर्यंत जाऊ शकतो, आपण जास्तीत जास्त मतदान काढण्यावर भर द्यायला हवा. आज महिलांवरती जर आपण बघितलंय तर आपण महिला स्वतः बाहेर पडून जर मतदानासाठी गेलो ना तर आपली परिस्थिती आपण बदलू शकतो. सगळ्यात जास्त ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये जर कुणाला झळ बसली असेल तर ही आपल्या माता भगिनींना. मतदान करायला फक्त 5 मिनिटं लागणार आहेत, पण ह्या 5 मिनिटाच्या काळामध्ये तुमच्या 5 वर्षाचा आयुष्याचं जे तुमचं लेखाजोखा आहे, हा 5 मिनिटाच्या काळामध्ये तुमच्या मतदानामधून तुम्ही 5 वर्षामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे आणि काय आपल्या उमेदवाराकडनं, आपल्या खासदारांकडनं तुम्हाला हवंय हे तुमच्या 5 मिनिटाच्या मतदानावरती डिपेंड करणार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, 5 मिनिटाचं मतदान करत असताना तरुणांनी लक्षात ठेवा ती तुमची बेरोजगारी, महिलांनी लक्षात ठेवा ती तुमच्यावरती झालेले अत्याचार आणि वाढलेली महागाई, शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवा 5 वर्ष तुमच्या मालाला भाव भेटलेला नाही हे लक्षात ठेवून मतदान करा, एवढीच विनंती करेल. आणि तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही अशा मतदान करत असताना सुज्ञतेने तुम्ही मतदान कराल हा मला विश्वास आहे. परत एकदा 26 तारखेला अमरदादा काळे यांच्या तुतारी वाजवणाऱ्या ह्या चिन्हावरती आपण मतदान कराल हा विश्वास आणि आशा व्यक्त करते. धन्यवाद. यानंतर माजी मंत्री अनिल देशमुख साहेब सभेला संबोधित करतील.